जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। अकोले येथे महाराष्ट्र राज्यातील सहकारी सोसायटी राज्यव्यापी सचिव महाधिवेशन व सहकार प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले। देशातील पहिली सहकारी सोसायटी म्हणून लोणी बुद्रुक सोसायटी स्थापना ही सहकार चळवळीतून झाली असून प्राथमिक सहकार संस्थांचे सक्षमीकरण गरजेचे असल्याचे यावेळी जलसंपदा तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। दोन महत्त्वाच्या घटना मागच्या 2 दिवसात घडल्या, म्हणजे आपल्या सहकारी चळवळीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आणि माझ्या दृष्टीने मनस्वी मला त्याचा आनंद होतोय। एक तर आपण हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा करतोय आणि आता राष्ट्रीय सहकार धोरण आता 2 दिवसापूर्वी जाहीर झालं आणि या अधिवेशनामध्ये मला वाटतं फक्त सचिवांच्या मागण्यांची चर्चा होण्यास ती झालीच पाहिजे, परंतु त्याचबरोबर केंद्र सरकारने जे नवीन सहकार धोरण आणलेलं आहे या संदर्भामध्ये ज्या प्राथमिक सहकारी संस्था आहेत त्यांचं अधिक सक्षमीकरण कसं होईल, त्यांना अधिक प्राणबळ कसं देता येईल हा विचार भारत सरकारने या निमित्ताने केलेला आहे। आणि मग या नवीन सहकार धोरणातून आपल्याला भविष्याचा उज्ज्वल मार्ग त्या ठिकाणी दिसावा हा खरं प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे। मला सर्वप्रथम आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एक सहकार मंत्रालय आपल्या देशामध्ये स्थापन झालं आणि सहकार मंत्रालयाचं नेतृत्व आपले कणखर गृहमंत्री आदरणीय अमित भाई त्या ठिकाणी करताय आणि केवळ सहकार मंत्रालय स्थापन करून ते थांबले नाही, पण जे आता निर्णय होत आहेत देश पातळीवर त्यातून मला वाटतं एक सहकाराला एक नवा आशय प्राप्त करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तर म्हणजे या सहकारी सोसायटीची जी मूळ स्थापना जी आहे ही सावकारशाहीच्या पासून आमचा शेतकरी मुक्त झाला पाहिजे म्हणून त्यावेळी डॉक्टर धनंजयराव गाडगे, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता अशा अनेक दिग्गजांनी या सहकारी चळवळीच्या कामाला सुरुवात केली आणि मला मंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे की या जिल्ह्यातली पहिली सहकारी सोसायटी 1924 साली लोणी बुद्रुकला आमच्या आजोबांनी सुरू केली, पद्मश्री विखे पाटलांनी सुरू केली। आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ राज्यभरामध्ये 21,000 सोसायट्या जाळं आहे। अनेक सोसायटींनी उत्तम काम केलेलं आहे। 100 वर्षापेक्षा जास्त उज्ज्वल इतिहास असणाऱ्या आपल्या सोसायट्या आहेत, परंतु हे सगळं काय कमताना काळायोगामध्ये खरं म्हणजे सोसायट्यांनी आपल्या केलेल्या कामाचा लेखाजोखा जर खरं मांडला नाही आणि त्यामुळे आपण किती काम चांगलं जरी केलं असलं तरी आज शेतकऱ्यांचा आपल्या सोसायटीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा नकारात्मक का झाला याचं केव्हा तरी आपण मला वाटतं आत्मचिंतन करण्याची प्रत्येकाने आवश्यकता आहे। इतक्या वर्षानंतरही सोसायट्यांचे काही ठिकाणी फक्त कार्यालय आहेत, ते कार्यालय आहेत ते काही ठिकाणी आता सोसायट्या अन्वेषण तफावते गेल्या, ते कार्यालय बंद झाले। कर्मचाऱ्यांचं चांगलं प्रशिक्षण आम्ही त्या बँकांच्या मार्फत करू शकलो नाही, पुरेसा मनुष्यबळ नाही, पारदर्शक कारभार नाही, कारभार व्यावसायिक भूमिक नाही, अशा या सगळ्या मला वाटतं बाबींमुळे सहकारी चळवळ एक फार मोठं त्या ठिकाणी आपल्याला त्याची पिछाड झाली असं मला हरकत नाही। आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर सोसायट्या किती थकबाकीत गेल्या आणि तफावत गेल्या तरी आमचे लोक सोसायटी संचालक झालं पाहिजे म्हणून धडपड करतात, पण दुर्दैवानं विविध कार्यकारी सोसायटी ह्या गावाचं विकास केंद्र बनण्यापेक्षा बहुतेक ठिकाणी ते राजकीय आटे झालेले आहेत आणि त्याचा परिणाम पहिला बळी गेला होता आमच्या सचिवाचा गेलेला हे मला ठिकाणी सांगितलं पाहिजे। कारण शेवटी सचिव त्या संचालक मंडळाने दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणार आहे। आतापर्यंत मी जिल्हा बँकेत चेअरमन होतो, शिवाजीराव आहेत, आम्ही सगळ्या लोकांनी त्यावेळी प्रयत्न केला की निदान नगर जिल्ह्यामध्ये आमच्या अहिल्यानगरमध्ये सगळ्या सचिवांना जिल्हा बँकेमध्ये सामावून घ्यावं आणि जिल्हा बँकेमध्ये त्याचं स्वतंत्र केडर करून म्हणजे त्यांचं पगार बँकेमार्फत नियमित होईल,
त्यांचा प्रॉव्हिडंट फंड असेल, भविष्य निधी आहे, भविष्य निर्वाह निधी आहे. आता सोसायटी सचिव साहेब 40-40 वर्ष काम केल्यानंतर रिटायरमेंट होतो, त्याला कुठली पेन्शन नाही, बायका पोरांची परिस्थिती अतिशय बिकट आहे, याचा कुठेतरी विचार करण्याची खरं आवश्यकता होती. परंतु तर सेवा सहकारी सोसायटीचे संघटीकरण करणे गरजेचे असल्याचे मत नामदार पंकज भोयर यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सांभाळली आणि या 10 ते 11 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतले आणि आपल्याशी निगडीत देखील अतिशय एक मोठा क्रांतिकारी निर्णय ह्या केंद्र सरकारने घेतला. तो म्हणजे कोणचा? आजपासून देशाच्या इतिहासामध्ये जेवढी मजबूत असलेली सहकारी चळवळ, ह्या सहकाराचा स्वतंत्र विभागच आपल्या केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हता. तो स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची जर का कोणी त्या ठिकाणी पुढाकार घेतला तर देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी की 2021 मध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्या स्वतंत्र विभागाची स्थापना त्या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये झाली. आणि त्याची जबाबदारी देखील कोणावर दिली? तर ज्यांनी आपलं संपूर्ण राजकीय करिअरच सहकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे आणलं, ते देशाचे पहिले केंद्रीय सहकारिता मंत्री अमितभाई शहा यांच्यावरती जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी दिली. अमितभाईंनी या ठिकाणी जबाबदारी घेतल्यानंतर सर्वात पहिलं काम कोणचं केलं? तर आपल्या सहकार क्षेत्रातली त्रिस्तरीय रचना आहे. ती कुठली? सेवा सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि त्याच्यावरती मग आपली शिखर राज्य महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँक. ह्या त्रिस्तरीय रचनेमध्ये ह्या देशाच्या केंद्रीय मंत्र्यांनी सगळ्यात पहिलं काम कोणचं केलं असेल तर संपूर्ण देशातल्या सेवा सहकारी सोसायट्या याचं संगणकीकरण करण्याचं काम ह्या देशाच्या केंद्रीय सहकारिता मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं. आज आपण बघतो की जवळजवळ 21,000 आपले गणेश रेवदंडे यांनी सांगितलं की 21,000 सेवा सहकारी सोसायटी आपल्या राज्यामध्ये आहे. यातले आपण पहिल्याच टप्प्यामध्ये 12,000 सेवा सहकारी सोसायट्यांचं संगणकीकरण त्या ठिकाणी पूर्ण केलं. आता उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 सेवा सहकारी सोसायट्यांचं संगणकीकरणाचं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. या प्रसंगी आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह सर्व अधिकारी, पदाधिकारी व सचिव उपस्थित होते. जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा.